शील मार्गामध्ये तुमचे स्वागत. रेणुका गणेश आहे. इयत्ता 4थी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या वर्गात दररोज आल्यावर काय काय करतात ते तुम्हाला सांगणार आहे. ही वही आहे तुझी माझी परीक्षा. आमच्या वर्गात तुझी माझी परीक्षेमध्ये मराठी विषयाची शब्द घेतले जातात, इंग्लिशचे शब्द घेतले जातात. अशा पद्धतीने आता जवळपास ऑगस्टचा पूर्ण महिना म्हणजे आम्ही हा उपक्रम चालू केला होता जवळपास 25 पासून. आपण 25 जूनपासून चालू केला होता, राईट? हां, 25 जूनपासून आम्ही चालू केला होता. आता ऑगस्ट झालेला आहे, परंतु बऱ्याच मुलांनी अजून देखील ह्या अशा उपक्रमाच्या वह्या केलेल्या नाही आहेत. तर ही आहे परीक्षा तुझी माझी रोज उपक्रमाची वही. त्याच्यावर 1 क्रमांक आहे. अशा पद्धतीने आम्ही पहा रोजच्या रोज प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत, असे घेतले जातात. तर पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांकडे आपण स्वतःहून लक्ष देऊन आपल्या वर्गामध्ये नवीन काय होतं आहे हे पहा आणि परीक्षा तुझी माझी रोज या उपक्रमासाठी वही तयार करा. हा आपण उपक्रम केव्हापासून चालू केला होता? जून, जुलै, ऑगस्ट. अच्छा, हा पण उपक्रम बघा आम्ही 25 तारखेला 25 जून 2024ला चालू केलेला आहे. रोज किती प्रश्न दिले जातात आपले? 5. रोज 5 प्रश्न दिले जातात आणि मुलांना प्रत्येक वेळी वाचण्यासाठी दिले जातात. घरी अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आम्ही देत असतो. तर पालकांना विनंती आहे की अशा प्रकारचे उपक्रम वर्गामध्ये केले जातात, तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन द्या. नावली निवासमध्ये आहे. आमच्या शाळेत आल्यावर दररोज 5 ओळी इंग्लिशच्या 5 ओळी घेतात. पहा मराठीचा अशा पद्धतीने पॅरेग्राफ दिला जातो आणि त्याच्यावरती परत प्रश्न दिले जातात. आता हा पॅरेग्राफ काही पुस्तकातला नाही आहे, हे इतर पुस्तकातला न देता अशा पद्धतीने पहा वेगळा दिलेला जातो. त्याच्यावरती प्रश्न दिले जातात. मुलांना ते घरी वाचून पॅरेग्राफ ते प्रश्न सोडवायचे असतात. हा पण उपक्रम पहा आम्ही जून महिन्यापासून चालू केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही इंग्रजीचे सुद्धा देतो. इंग्रजीचं याच्यात नाही लिहिलेलं का? दुसऱ्या वहीत लिहिलं आहे? बरं, ठीक आहे. इंग्रजीचे देखील आम्ही देतो, पण त्यावर प्रश्न दिलेले नसतात. अशा पद्धतीने पहा आम्ही कोणकोणते उपक्रम घेतो आपण? परीक्षा तुझी माझी रोज, अजून जीकेचे प्रश्न आणि पॅरेग्राफ अशा पद्धतीने. आणि अक्षरलेखन. नमस्ते. आज आम्ही शाळेतील उपक्रम सांगणार आहे. शाळा सुटायच्या वेळेस आम्ही अक्षरलेखन घेतो. येस, आपण त्यावेळी अक्षरलेखनाचा घेतो. हा पण उपक्रम आपण कधी चालू केला आहे? येस, हा पण आपण 25 जूनला चालू केलेला आहे अक्षरलेखनाचा. अशा पद्धतीने पहा शाळा सुटण्याच्या अगोदर एक जवळपास 10 मिनटं अगोदर किंवा 15 मिनटं अगोदर अशा पद्धतीने आम्ही काय करतो तर अक्षरलेखनाचा सराव घेतो. याच्यामध्ये वही तिने केलेली आहे आणि अशा पद्धतीने वही करून अक्षरलेखनाचे पहा मुलांना पुस्तकामधला पॅरेग्राफ दिला जातो आणि ते लिहायला लावलेलं जातं. अशा पद्धतीने हा सराव आता आम्ही चालू केलेला आहे. ज्या दिवशी विद्यार्थी समजा गैरहजर असेल किंवा काय तर त्या दिवशीचे नसतो, पण प्रत्येक वेळी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. पालकांना विनंती आहे की घरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वर्गामध्ये चालू केलेले आहेत. आपण मुलांकडून ते करून घ्यावेत, पाहावेत. नमस्कार.
बघण्यात येत आहे. मी इयत्ता 3री शिकत आहे. 4थीत आली तू आता. तुमचे 4थी स्वागत आहे. तुम्हाला मी आज परिपाठ वही दाखवणार आहे. ही परिपाठ वही आहे. आम्ही दरवेळेस कुठला कार्यक्रम असला तर आम्ही भाषण लिहितो, नंतर समूहगीत लिहितो. यस. आता तू उद्याचं 5 सप्टेंबरचं हेच आहे ना शिक्षक दिनचं. हां, अशा पद्धतीने पहा आम्ही पूर्ण आठवड्याच्या अशा वहीमध्ये मुलांना परिपाठ वहीमध्ये पूर्ण प्रार्थना भजन लिहायला लावलं आहे. त्यानंतर जे शाळेमध्ये उपक्रम घेतले जातात, कार्यक्रम घेतले जातात, ते जी मुलं भाषणं घेतात ते ह्या वहीमध्ये एकत्र लिहिली जातात. वेगवेगळ्या पानावर लिहिण्यापेक्षा एकत्र ती लिहिली जातात. धन्यवाद.